शुभ सकाळ कोकणकर. तर काय मग मंडई, प्रश्न पडला ना कुठे जाते. सकाळचे वाजले होते 5:15 आणि दिव्यावरून ट्रेन होती दिवा सावंतवाडी. ट्रेन पकडली आणि आम्ही चाललो कोकणात रत्नागिरीला. मस्त जाता आता भेळ खाल्ली, निसर्गाचा आनंद घेतला आणि माझ्या सर्टिफिकेट डेसाठी निघालो. मंडई 2025 काय समजली प्रस्तुत रील स्पर्धा 2025 ह्यासाठी आम्ही चाललेलो कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये. तर मंडई कोकण आपलं भारीच आहे, दिसतंच आहे. काय मग तर बघा पुढे काय मज्जा झाली या माझ्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही सांगा माझा ब्लॉग कसा वाटला, आवडला का. ओके. सो मी ट्रेनमध्येच मस्तपैकी रेडी झाले. दुपारी 1 वाजता पोचली ट्रेन आमची फायनली रत्नागिरीमध्ये. आणि मंडई आनंदाची गोष्ट ही की कोकणी निखिल पण आमच्या ट्रेनमध्ये होता आणि मी त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी आतुरले होते. मी त्याला शोधते इकडे तिकडे, पण कधी कुठे झाला मला काही समजलंच नाही. पण फायनली तो आम्हाला तिकडे कार्यक्रमालाच भेटला आणि मग त्यासोबत छान छान फोटोसुद्धा काढले मी. तर आम्ही निघालो हॉलवरती रत्नागिरीमध्ये. हॉलवरती गेलो आणि तिथे सगळेजणं नवीनच होते, नवीन कलाकार होते, नवीन रील स्टार होते आणि माझ्यासारखेच नव्यानं सुरुवात करणारे होते. आणि ही आपली मँगो सिटी मंडई रत्नागिरी म्हणजे नवरत्नांची खाण बरं का. आणि फायनली रत्नागिरीमध्ये पोचलो. आम्ही निघालो अंबर हॉलला. तिथे सगळे रील स्टार लोक भेटले आणि माझ्या आयुष्यातला हा खरंच खूप छान दिवस होता. आणि मंडई असं बोलतात की सुरुवात म्हणजे अपयश, म्हणजे अपयश. ओके. बाराखडीमध्ये म्हणजे अपयश. लगेच कोणाला काही गोष्टी मिळत नाहीत. तर आम्ही हॉलमध्ये पोचलो आणि कार्यक्रम सुरू होते. सगळेजण बसले होते आणि आम्ही त्याचा आनंद घेत होतो. कार्यक्रमाला माननीय श्री उदयजी सामंत आले होते, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढली. पहिला पंबल प्रणय पाटील आठव जरा प्रणय पाटील आठव. प्रणयच्या नावाने पहिला पंबल मंडई कोकणी निखिलबद्दल काय बोलणार, तो तर खूप भारीच आहे, सगळ्यांना हसवतो. तर मी त्याला फायनली भेटले आणि प्रथमेश पवारना भेटले, कोकणी सिद्धूला भेटले आणि सर्टिफिकेट घेतलं. आणि मंडई त्या दिवशी आपल्या रत्नागिरीच्या राजाचं आगमन झालं. मंडई सगळा आनंदच होता. आणि फायनली आम्ही थोडंसं काहीतरी खाल्लं आणि आम्ही संध्याकाळी निघालो. 9:30ची आमची तुतारी होती आणि मंडई त्या ट्रेनमध्ये कोकणी सिद्धूसुद्धा प्रवास करत होता. खूप सारी गर्दी होती, बसायला जागासुद्धा नव्हती, पण काय करणार, स्वप्न पूर्ण करायच्यात मंडई, थोडासा त्रास सहन करावाच लागतो. आणि नवीन सुरुवात आहे माझी आणि असं बोलतात की सुरुवात ही शून्यातून होते. असंच प्रेम राहू द्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.